तर आम्ही नेक्स्ट डे अगोडा फोर्टमध्ये आणि जेल कॉम्प्लेक्स जे आहे ते बघायला गेलो होतो. तर तिथले जे काही आहे थोडेसे व्हिडिओ शूट केलेले ते मी पोस्ट करत आहे. रस्त्याने जाताना जे काही सीनरीज आहे किंवा जो जाताना जे आपल्याला शॉप्स वगैरे दिसतात ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेले आहेत. शॉपिंग स्ट्रीट बऱ्याच आहेत. नंतर आम्ही ते कॉम्प्लेक्स बघितलं, आम्ही कुठे जेवलो, ते सगळे काही माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे. खूप छान आहे प्लेस. तर तुम्ही पण जाणार असाल तर नक्कीच प्लॅन करा, बट प्लीज अवॉइड करा. समर सीझनमध्ये जाणं शक्यतो खरंच टाळा. आम्ही विचार न करता समर सीझनमध्ये गेलो होतो आणि काय सांगू त्या उन्हामध्ये फिरावं तर वाटत नव्हतं, पण आता गेलोच होतो तर आम्ही आपलं सगळे एक्सप्लोअर केलेलं आहे गोवा. तर तुम्ही पण बघा, तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. तेच म्हणते लक्ष कुठे काय काय चाललंय असा ब्लॉग काय बाहेरचा
असं तो पोरगा मित्र आपला त्या बोटीच्या एकदम टोकावर उभा राहिला आणि पाऊण तास झाला बोटीत फिरतोय, काय दिसत नाही. गोल गोल करून झाला आमच्या आसपास फिरतो ना. नाही नाही, आम्ही आता हात धरूनच चालणार. निलेला त्यांना धरा, त्यांना मी हाय ना धरा आणि मी बाय मागून अरे करत झोपली ते हँडल लावले. दादा कुठं आलं टाईट रोड उतरणार आहेत ना आपण. सो हे आहे पार्किंग एरिया. इकडे तुम्ही आणलेली गाडी पार्क करू शकता आणि मग इथून पुढे ते अगोडा फोर्ट आहे, तर इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आम्ही चालत गेलो होतो. आम्ही उतरतच होतो आत्ता गाडीमधून. आम्हाला तुम्हाला नाही लगेच लगेच पाणी.
सीन तर खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही. खूप छान वाटत होतं बाहेरून. इथे बरेचसे लोक खाली म्हणजे उतरायला जागा आहे समुद्राच्या इथे, तिथे जाऊन पिक्चर्स पण क्लिक करत होते. आम्ही पण पुढे काढलेले आहेत, व्हिडिओज काढलेले आहेत. छान आहे तसं लोकेशन. आणि हा चिकू पूर्ण जाताना तो झोपूनच गेला होता, काही बघितलं नाही, काय नाही, नुसती चिडचिड चिडचिडच केली आहे त्यांनी.
काय नंतर नेक्स्ट डेचंच आहे डायरेक्ट शूटिंग, कारण की मग मी तिथे व्हिडिओ बंद केला होता. आम्ही जरा एक्सप्लोर केलं, ते जेलमध्ये वगैरे जाऊन बघितलं. आम्ही हे चालत चाललो होतो. आम्ही बीचवर निघालोय आता. चालत जरा बरं वाटत होतं म्हणून निघालोय. छान वाटतंय चालायला. स्ट्रीट्स छान आहेत गोव्यामधल्या, थकायला नाही होत. चालता पण येणार नाहीच येणार. ओ गोव्याचे मेन प्लॅनर. हे फर्स्ट प्लॅनर आणि हे आहेत आमचे सेकंड. तर कसं वाटतंय तुम्हाला गोव्यामध्ये? आम्हाला गोव्यामध्ये मी मस्त वाटतंय. दारू प्यायची. दीदी हाय. हॅलो. तर हा आहे आमचा सेकंड डे गोव्यामधला आणि आम्ही चाललो आहोत बीचवर. मी गेल्यावर दिसेलच आता तो बीच. चर्च असेल ना. तर हे आहे गोव्यातलं मंदिर. अगं इकडून चल ना. ती पाय आपल्यासाठी केकचं दुकान मामा. केकचं विचारते. आज आहे माझ्या कोमल मामीचा बर्थडे. तर त्यासाठी आम्ही केक शोधतोय. फायनली एक बेकरी मिळाली आहे, केक शॉप म्हणून. टेस्ट बघ ना अगोदर थोडं. प्युअर व्हेज आहे का?
गाडीमध्ये लहाय वाटतं. तिकडे जास्त आहेत का काजू? हे इथे एरियामध्ये फिश मार्केट आहे गोव्याचं. आम्ही आतमध्ये एक्सप्लोर करायला गेलो होतो. जास्त काही फिश नव्हते त्यावेळी. मार्केट जस्ट ओपन झालं होतं त्याच्यामुळे आम्ही फक्त फिरून आलो तिथे. ह्या इथे चालताना रेतीवर इतके पाय भाजत होते ना, माय गॉड. खरंच खूप तापते उन्हामुळे. आणि जास्त करून तुम्ही
शूज घातले तर बेटरच आहे. असं जर स्लीपर्स वगैरे घातले ना खूप पाय भाजतात प्रचंड प्रमाणात, कारण की ही रेती खूप तापलेली आणि हे आम्ही जास्त लेट पण नाही, मला वाटते 9:30 ते 9:45 सुमारासच गेलेलो आहे बीचवरती. पण तरी सुद्धा रेती खूप जास्त गरम झाली होती. आम्ही तसंच आपलं त्याच्यामधनं वाट काढत काढत गेलो बीचवरती. आता म्हणलं पाण्यातच खेळायचंय तर गारच वाटणार आहे. आणि इथे आम्ही ह्या व्हेज रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. जेवण छान होतं, पण इथलं रिजनेबल पण आहे. आम्ही इथे शेवभाजी, रोट्या, पनीरची भाजी वगैरे घेतली होती. बट क्वांटिटी वाईज थोडंसं म्हणजे क्वांटिटी खूप कमी येते. नाहीतर रेस्टॉरंट छान आहे.
टेस्ट पण ओके ओके. तर हे आजचं असं होतं काही दिनचर्या आमची. आम्ही सकाळी उठून बीचवर वगैरे गेलो, पाण्यात खेळलो. इथे आता जेवण करून आम्ही निघणार आहे. आम्ही रूमवरती जाणार, फ्रेशन अप होणार, थोडंसं आराम करणार, कारण की नाईटला आम्ही क्रूजवर बुकिंग केलेलं आहे. मँडोवी रिव्हरमध्ये जाणार आहे आणि त्या पॅकेजमध्ये बरंच काही असतं. आता बघू, आम्ही फर्स्ट टाईम जाणार आहे. तो एक्सपिरियन्स पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.